सुप्रभात मंडळी. 15 ऑक्टोबर हा आपले माजी राष्ट्रपती श्री APJ अब्दुल कलाम यांची जयंती. तर त्या निमित्तानं अजूनही चांद रात आहे या पुस्तकातील हा खास लेख वाचून दाखवते. समृद्धीचे प्रकाश पर्व. पहाटेची रम्य वेळ होती. मला जाग आली होती, पण तरीही अंथरुणात तसाच पडून होतो. अशातच थोडा डोळा लागला म्हणा की काय सांगता येत नाही, पण एक दृश्य माझ्या नजरेसमोरून तरळून गेलं. डोळ्यासमोर कन्याकुमारीचा समुद्र होता. किनाऱ्यावर लाटा आदळत होत्या. समुद्राची गाजही ऐकू येत होती. स्वामी विवेकानंदांचं स्मारक दिसायला लागलं. अचानक मला स्वामी विवेकानंद ज्या खडकावर ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची उभी असलेली भव्य मूर्ती दिसू लागली. स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्यासारखीच ती मूर्ती होती. त्या मनमोहक मूर्तीकडे पाहत असताना आणखी एक चमत्कार घडला. ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे रूपांतर एका विशाल ग्रंथात झालं. मग त्या ग्रंथाची पानं उघडून ती विस्तीर्ण समुद्राच्या पटावर पसरली. समुद्राच्या दोन्ही दिशा त्या पुस्तकाच्या पानांनी व्यापल्या. जणू पुस्तकानं आपला डावा आणि उजवा हात पसरला होता. आता मला पुस्तकातली अक्षरं तारकांसारखी दिव्य आणि प्रकाशमान दिसायला लागली. हळूहळू त्या अक्षरातून प्रकाश बाहेर पडू लागला. त्या अक्षरांची जणू रत्न झाली. त्यांनी भोवतालच्या परिसराला व्यापलं, मलाही व्यापलं. हळूहळू ही प्रकाशकिरणं वाढत जाऊन संपूर्ण विश्वाला न्हाऊ घालू लागली. प्रकाशाचे कवडसे ठिकठिकाणी विखुरले. कोणाकोणाला ती अक्षररूपी प्रकाशकिरणं अनमोल रत्न वाटली. त्यांनी वेचता येतील तेवढी रत्न गोळा केली. मीही जमेल तेवढी ती रत्न गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी माझी अवस्था झाली. इतरांनीही ती पाहिली, पण त्यांना ती रत्न आहेत हे कळलंच नाही. त्यांनी गारगोट्या किंवा चमकणारे दगड समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यांनी ती रत्न गोळा केली त्यांच्या जीवनाची वाटचाल नकळत आनंद आणि समृद्धीच्या मार्गावर होऊ लागली. देवाघरचेच देणं ते. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या एक एक अर्थपूर्ण ओव्या मला आठवू लागल्या. माऊली पसायदानात शेवटी म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजये होवावेची. ज्ञानेश्वर माऊलींचे अक्षरवाङ्मयावर असलेले विशेष प्रेम आपल्याला इथं दिसतं. माऊली म्हणतात, ज्यांचे ग्रंथावर विशेष प्रेम आहे किंवा ग्रंथावरच ज्यांची उपजीविका आहे आणि ग्रंथातील उपदेश तत्त्वज्ञान ज्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणलं आहे, त्याचा अनुभव घेतला आहे, अशा लोकांना दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणारे आणि न दिसणारे अशा सर्व सुखांचा लाभ होऊन ते विजयी होत. ज्ञानेश्वरी माऊली आणखी एका ठिकाणी म्हणतात, पिंब जरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या हाताने ते झाकता येईल एवढं लहान भासतं, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्य व्यापून टाकतो. शब्दांचेही तसंच असतं. शब्द दिसतो चिमुकला, पण त्याच्या अर्थात विश्व व्यापण्याची क्षमता असते. आपले हृदयसुद्धा आपल्या मुठीत मावेल एवढे लहान असते, पण ह्या हृदयाकाशात एकदा प्रकाशाचा उदय झाला की सारं आयुष्य तो प्रकाशमान करून टाकतो. असेच आपले आयुष्य प्रकाशमान करण्याची शक्ती अक्षरांमध्ये, आणि ती अक्षरं ज्या पुस्तकात सामावली असतात त्या पुस्तकांमध्ये असतं. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. शब्दांचे महत्त्व संत तुकारामांनी किती यथार्थपणे वर्णन केलं आहे, पण ज्याला ते कळेल त्यालाच त्याचं महत्त्व. एक सुंदर
सुभाषित आहे. पृथ्व्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं मूढैः पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. सुभाषितकार म्हणतो, पृथ्वीच्या पाठीवर 3च रत्न आहेत. मानवाच्या जगण्यासाठी आवश्यक असणारं अन्न, पाणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुभाषित किंवा सुविचार. सुविचार हे चांगल्या वाङ्मयातून, चांगल्या ग्रंथातून आपल्याला मिळतात. म्हणून चांगले ग्रंथ हे सुद्धा रत्नासारखेच मौल्यवान आहेत. पुस्तकच काय, परंतु एखादा चांगला विचार किंवा चांगला लेख देखील आपलं जीवन बदलू शकतो. म्हणून वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो, पण ज्या संस्कृतीची वाटचाल वाचाल तर वाचाल इथून सुरू होऊन वाचाल तर समृद्ध व्हाल इथपर्यंत जाते, त्या संस्कृतीचा उत्कर्ष होतो. प्रख्यात आंग्ल कवी मिल्टनच म्हणतो, एखाद्या देशाचं काही साहित्य माझ्या हाती द्या, मग मी तुम्हाला तो देश, त्याची संस्कृती या सगळ्यांची माहिती सांगतो. एका सैनिकाची गोष्ट या निमित्तानं आठवली. हा सैनिक हिमालयात सीमारेषेवर राहून भारताच्या रक्षणासाठी लढा देत होता. त्या ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी होती. शून्याच्या खाली तापमान गेलं होतं. त्या कडाक्याच्या थंडीमुळं आणि आपल्या घरापासून दूर असल्यानं त्या सैनिकाच्या मनात निराशेचे विचार येत होते. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत तो येऊन ठेपला होता. एवढ्यात भूक लागल्याने घरच्यांनी त्याच्यासाठी पाठवलेले फराळाचे पदार्थ खायला त्यानं सुरुवात केली. जे पदार्थ ज्या कागदामध्ये ते गुंडाळून पाठवलेले होते ना, तो कागद एका मासिकाचा दिवाळी अंकाचं एक पान होतं. त्या पानावर पु ल देशपांडे यांचा माझं खाद्य जीवन हा लेख छापलेला होता. त्यानं शेकोटीच्या प्रकाशात तो लेख वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता पुलंच्या मिश्किल आणि खुमासदार लेखानं त्याच्या मनाचा ताबा घेतला. त्याचे निराशेचे विचार कुठल्या कुठे पळून गेले. पुलंनी ज्या खाद्यपदार्थांचे बहारदार वर्णन केलं होतं, ते पदार्थ खाण्यासाठी तरी आपण जगलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे असं त्याला वाटलं. पुढे त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यानं म्हटलं, खरंच सांगतो, माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, पण आपला लेख वाचला आणि जगावंसं वाटलं. एवढी शक्ती आपल्या लेखांमध्ये, पुस्तकांमध्ये असू शकते. मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचं सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारख्या कोणत्याही महामानवाचे उदाहरण घेतलं तरी पुस्तकांवर त्यांचं अतोनात प्रेम होतं हे आपल्या लक्षात येईल. पुस्तकांनीच त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. ही माणसं कुठेही गेली तरी त्यांच्याबरोबर पुस्तके असत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असं पुस्तकांच्या बाबत त्यांचं होतं. डॉक्टर कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. डॉक्टर कलाम चांगल्या पुस्तकांना देवदूताची उपमा देतात. ग्रंथाबद्दल बोलताना ते म्हणतात, ग्रंथ सदैव माझे मित्र आहेत. गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ मला ग्रंथांनी प्रेरणा दिली, स्वप्न दिली. स्वप्नांमधून जीवित ध्येय गवसली. ग्रंथांनीच ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास दिला आणि अपयशाच्या प्रसंगी धीर दिला. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांनो, ग्रंथाशी मैत्री जोडा. ग्रंथ तुमचे उत्तम मित्र असतात. शांता शेळके यांच्या 6वे सुख या नावाचा एक लघुनिबंध आहे. त्यात चिनी माणसांचा एक दाखला त्या देतात. 2 चिनी माणसं एकमेकांना भेटली म्हणजे तुम्हाला सर्व 6ही सुखे प्राप्त होत, अशा शुभेच्छा ते एकमेकांना देतात. 6 पैकी 5 सुखं आपल्या नित्याच्या परिचयाची आहेत. ती म्हणजे संपत्ती, संतती, प्रसिद्धी, मनासारखा जोडीदार आणि उत्तम आरोग्य. मग 6वं सुख कोणतं? तर अर्थातच ते ज्याचे त्याने शोधायचे असते. 6वे सुख प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल.
कोणी ते पुस्तकात शोधेल, कोणी आपल्या आवडत्या छंदात, कोणी परमेश्वराच्या नामस्मरणात. पण आपल्यासारखी सामान्य माणसं नेहमी पहिल्या 5 प्रकारच्या सुखातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात. सुखाच्या मागे आपण आयुष्यभर धावत राहतो, पण मनात आतून कुठेतरी बोच असते की सगळे मिळूनही काहीतरी अपूर्ण आहे. तुमचं 6वं सुख जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हाच तुम्हाला खरं समाधान लाभेल. मला वाटतं हे 6वं सुख आपण वाचनात शोधायला हरकत नाही. एकदा का आपल्या पुस्तकांच्या संगतीत राहायला सुरुवात केली आपण की ती पुस्तकं आपलं बोट धरून आपली वाटचाल आनंदाच्या सुखाच्या मार्गावर करण्यासाठी मदत करतील. वाचन प्रेरणा दिन साजरा करताना हे लक्षात ठेवायला हवं की वाचनाची प्रेरणा आजच्या दिवशी जशी आपण घ्यायचा प्रयत्न करतो तशीच ती आयुष्यभरासाठी कायम राहायला हवी. वाचन किंवा ग्रंथ हे आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवेत. कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची एक छान कविता आहे. या कवितेतील काही ओळींनी आपण आजच्या या लेखाचा समारोप करूया. ते आपल्या मुलांना म्हणतात, मी तुमच्यासाठी घर, गाडी, बंगला, पैसा यासारखी भौतिक संपत्ती मागे ठेवली नाही. माझ्या वाडवडिलांनाही तशी ती माझ्यासाठी ठेवली नव्हती, पण मी तुमच्यासाठी पुस्तक रूपाने एक अमूल्य अशी संपत्ती मागे ठेवली आहे. तिचा तुम्ही उपयोग घ्या. ते आपल्या कवितेत म्हणतात, मी नसेन तेव्हा ही पुस्तके असतील, जी नेतील तुला जायचे आहे तिथे. फक्त मी असेन तिथे मात्र तुला पोचता येणार नाही, कारण मी आधीच होऊन गेलेलो असेन. एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी कविता, एखाद्या पुस्तकातली माझी अनावर आठवण आली की या प्रचंड ढिगाऱ्यातलं एक पुस्तक शोध. तुझा प्रवास बघ कसा सोपा होऊन जाईल. हे मला माझ्याकडे जी पोस्ट आली आहे त्याच्यामध्ये विश्वास देशपांडे असं याचं नाव लिहिलेलं आहे. तर विश्वासजी खूप खूप धन्यवाद. खरंच आपण वाचायला तर पाहिजेच पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपले विचार पण प्रगल्भ होतात. खूप काहीतरी आपल्याला नवनवीन गोष्टी समजत राहतात. तर वाचन जो दिवस आहे आजचा, तर त्याच्यासाठी अगदी संयुक्तिक आहे ही पोस्ट. धन्यवाद.